नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकताय सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी ही कादंबरी आणि आज भाग 4. शुभारंभाच्या त्या प्रयोगाला शास्त्री मोठ्या दिमाखानं आले होते. माझी प्रतिभा स्वतंत्र नाही काय, मी फक्त संगीत नाटकच लिहू शकतो काय, घ्या आता हे सणसणीत उत्तर, ते विचार करत होते. जरीकाठी धोत्रावर तलम बदामी रंगाचा शर्ट, त्यावर राखाडी रंगाचा कोट आणि पांढरं शुभ्र पागोट अशा दिमागदार पेहरावात ते जेव्हा प्रेक्षागृहात आले तेव्हा पहिल्या रांगेतल्या सगळ्यांनी उठून त्यांचं स्वागत केलं होतं. मधली खुर्ची त्यांना बसायला दिली. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं नाट्यगृह पाहण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नव्हती, पण आजची गर्दी नेहमीची नव्हती हे त्यांच्या लक्षात आलं. संगीत नाटकातल्या पदांना प्रेक्षकातून वन्समोर मिळाला की त्यांच्याच अंगावर मुठभर मांस चढत असे. पण आजचा माहोल वेगळाच होता. आज डोक्यात संताप होता. वर्तमानपत्रातली ती अक्षरं त्यांच्या हृदयात बाणासारखी घुसली होती. शास्त्री पठडीतली नाटकं लिहितात काय, ऐतिहासिक पौराणिकच विषय घेतात काय, घ्या आता हा पुरावा माझ्या स्वतंत्रतेचा आणि प्रतिभेचा, ते विचार करत बसले. त्या तळ कोकणातल्या गंगाधर ओकांनी त्याचवेळी काय बोलवावं, त्यांच्या त्या रम्य परिसरातल्या माडीवर नेमका तो खूप पूर्वीचा नाट्यकलावंत काय दिसावा, त्याची रोजनीशी काय हाताशी लागावी आणि त्यातल्या मुद्द्यांवरनं नाटकाचं कथानक काय सुचावं. सगळाच योगायोग. एखादी दैदिप्यमान कलाकृती जन्माला यायची असेल तर हे असे योगायोग घडत असतील नक्कीच. कृष्ण जन्मानंतर तुरुंगाची दारं आपोआप उघडून यमुनेनं देखील भरपुरातून रस्ता करून द्यावा, तशीच ती रोजनीशी मिळाल्यानंतर आपल्या प्रतिभेची दारं खुली झाली असावीत असं त्यांना वाटलं. खरोखरीच झपाटल्यासारखं आपण लिहित गेलो. वसुमतीला देखील दाखवावंसं वाटलं नाही आपल्याला. याचं मात्र त्यांना आश्चर्य वाटलं होतं. संगीत नाटकातली स्वगतं, त्यातली गाणी आपण तिला अभिनयासकट म्हणून दाखवायचो आणि ते बघून तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद म्हणजे आपल्या यशाची पावती असायची. तशी पावती यावेळी मिळाली नसल्याची रुखरुख त्यांना लागली. उलट आपण आपल्याच धुंदीत तिच्यावर रागवलो सुद्धा. शिवाय ती आज येऊ शकली नाही याचंही त्यांना वाईट वाटत होतं. शुभारंभाचा प्रयोग ती कधीही चुकवत नसे. नवऱ्याविषयीचा अभिमान तिच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत असे. आपण निघत असतानाच तिला चक्कर आली आणि आपल्याला एकटंच यावं लागलं, असं घडायला नको होतं असं त्यांना वाटून गेलं. त्यांच्या आसपास प्रेक्षक बसले होते, पण नेहमीचा उत्साह दिसत नव्हता. प्रेक्षक वर्गही सगळ्या थरातला होता. आपण यांनाही आनंद देतोय त्यामुळे ते खुश होते. विद्याधर सावंतांना वेगळ्या भूमिकेत बघण्यासाठी ते अधीर झाले होते. काही प्रेक्षक त्यांना नाटकाविषयी विचारत होते आणि ते म्हणत होते, तुम्ही फक्त पहा. प्रत्यक्षात शेवटचा प्रवेश लिहिताना ते स्वतःच अस्वस्थ झाले होते. आता ते प्रत्यक्ष बघताना काय होतंय याची उत्कंठा त्यांना होती. खरं तर घरातून निघतानाच त्यांचं पाऊल अडखळलं होतं. एकतर वसुमतीला चक्कर आल्यानंही त्यांना निघावंसं वाटेना आणि आपल्या लेखनाचा हा आगळा वेगळा आविष्कार लोकांना आवडतोय का नाही याची सुद्धा धाकधूक होतीच. आजपर्यंतच्या आपल्या संगीत नाटकांना प्रेक्षक सरावलेले होते. त्यांच्या आवडीशी आपलं गणित जमलेलं होतं. आज एकदम भिन्न प्रकारचं नाटक ते बघणार होते. ती नेहमीची लगबग, उच्चभ्रू मंडळींनी दिमाखात येणं, महिला वर्गानं भरजरी साड्या दागिने घालून एखाद्या लग्नाला यावं तसं येणं दिसत नव्हतं. महिला वर्गच फारसा नव्हता. एवढं गंभीर वातावरण बघून छातीवर दडपण आल्यासारखं त्यांना वाटायला लागलं. थोडा वेळ मोजक्या प्रेक्षकांशी बोलून शास्त्री वर रंगपटात गेले. सगळी नटमंडळी पटापटा त्यांच्या पाया पडली. विद्याधर सावंत पाया पडायला लागले. तो शास्त्रींनी त्यांना गळामिठी मारली आणि त्यांच्या कानात ते पुटपुटले, तुम्ही माझं भविष्य बदलणार आहात, मी वेगळ्या प्रांतात शिरणार आहे. यावर विद्याधर म्हणाले,
शास्त्री बुवा, तुम्ही माझ्यातला खलनायक आज संपवणार आहात. दोघेही हसले आणि तिसरी घंटा झाली. प्रयोगाला सुरुवात तर छान झाली. एका मागून एक प्रवेश वर चाललेले होते. शास्त्री कमालीचे खुश झाले. विद्याधर सावंतांनी विरूपाक्षची भूमिका जिवंत केली होती. अर्थात ते पट्टीचे कलावंत होते. ते म्हणजे रंगभूमीला पडलेलं एक स्वप्न होतं. नाटक त्यांच्या नसानसात भिनलं होतं. कोणत्याही भूमिकेत ते स्वतःला झोकून देत. ते विद्याधर राहतच नसत. म्हणूनच खलनायक करताना प्रेक्षक त्यांना मारायला उठत. ती त्यांच्या अभिनयाची पावती असे. आणि आज तर ते कमालच करत होते. आज ते नायक होते. त्यांचा अभिनय खुलला होता. प्रेक्षक श्वास रोखून बघत होते आणि ते बघून शास्त्रींनी निश्वास सोडला. हे नाटक वेगळीच कुंडली घेऊन जन्माला आलंय. हे नाटक इतिहास घडवणार, मैलाचा दगड ठरणार. मी भास्कर विश्वनाथ शास्त्री संगीतच नाही तर भयनाट्य पण लिहू शकतो हे सिद्ध होणार. धुंदीत नाटक बघत असताना शास्त्री स्वतःशीच बोलत होते. मध्येच प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटानं भानावर येत होते. तिसऱ्या अंकातला 5वा महत्त्वाचा प्रवेश सुरू झाला होता. नाटकाचा परमोच्च बिंदू. रहस्याची उकल विद्याधर कशी घेत आहेत हे बघण्यासाठी शास्त्री सरसावून बसले. विद्याधरांकडं, त्यांच्या अभिनयाकडं, शब्दफेकीकडे, देहबोलीकडे ते विस्मयानं बघत राहिले. तळपत्या तलवारीसारखे सपासपा शब्द येत होते आणि काही कळायच्या आत ते जमिनीवर कोसळले धाडकन. क्षणभर शास्त्रींना समजलंच नाही काय घडतंय. पण पडताना विद्याधरांचे डोळे आपल्याकडे रोखून बघतायत असा भास शास्त्रींना झाला. जणू त्यांना काहीतरी सांगायचं आहे. आणि ते नखशिखांत हादरले. शास्त्री धावतच रंगमंचावर गेले. डॉक्टर हताश नजरेनं बाजूला झाले. शास्त्रींना राहावे ना, ते तसेच खाली बसले. विद्याधरांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. एरवी जरब बसवणारे ते डोळे निष्प्राण होताना बघून ते जोरात किंचाळले, विद्याधर. माईक चालू होते. त्यांचा आवाज थिएटरचं छत फाडून बाहेर जातोय असं वाटलं. त्यांना आकारणच वेगळ्या संकटाची चाहूल लागली. विद्याधरांचा तो थंडगार अचेतन देह खूप जड झाला होता. शरीर काळपट वाटत होतं. त्यांचं डोकं मांडीवरून खाली ठेवताना त्यांना खूप ताकद लावावी लागली. ते अस्वस्थ झाले. कोण काय बोलतंय काही समजेना. रंगमंचावरचे सगळे प्रखर दिवे डोळ्याभोवती गर्र गर्र फिरायला लागले आणि ते चक्कर येऊन कोसळले. शुद्धीवर आले तेव्हा ते दवाखान्यात होते. पुढे कित्येक दिवस शास्त्रींना मांडीवर असणारा विद्याधरांचा चेहराच दिसत होता. ते आपल्याला काहीतरी सांगतायत असा भास व्हायचा. रात्री अपरात्री ते उठून बसायचे. झोपेतच विव्हळल्यासारखं बोलायचे. बोला विद्याधर बोला, काय सांगायचे तुम्हाला, सांगा विद्याधर बोला. खडबडून जागे व्हायचे, घाम पुसायचे. पुढे रात्र रात्र त्यांना झोप येत नसे. वसुमती घाबरून जायची. ती पण आजारपणातनं उठली होती. नवऱ्याच्या या अवस्थेकडे तिला बघवायचं नाही. काहीतरी विचित्र घडल्याची जाणीव तिला होत होती. त्यांना इतकं दीनवाणं तिने कधीच पाहिलं नव्हतं. वसुमती, मी ते नाटक लिहायला नको होतं का गं? अहो, तुमचा काही दोष नाही आहे, नका मनाला लावून घेऊ. विद्याधर माझ्यामुळे गेला गं. तो काहीतरी सांगत होता मला. मी माझ्याच धुंदीत होतो. अहो, तसं काही नाही आहे. सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. हे ती त्यांना समजावून सांगत होती. त्यांना उभारी द्यायचा प्रयत्न करत होती. पण तिलाही मनातनं काहीतरी अघटित घडल्याची जाणीव होत होती. मीच तुम्हाला गंगाधर ओकांकडे जाऊ द्यायला नको होतं.
पुढचं काही घडलंच नसतं. तिथेच तुम्हाला हा विषय सुचला. नाही वसू, तू तेव्हाही मला बरं वाटावं म्हणून सांगत होतीस आणि आत्ताही तू तेच करतेस. मी लिहिताना तरी तुला दाखवायला हवं होतं, पण कोणती शक्ती शिरली होती अंगात कुणास ठाऊक. तू तर विद्याधरांना नाटक दिलं तेव्हाही नाराज होतीस. तुझं ऐकायला हवं होतं ग. मी चुकलंच माझं. अहो, आता असं तरी नका बोलू. रात्र रात्र त्या दोघांच्या अशा गप्पा चालत. शास्त्री पूर्णपणे बदलून गेले. विद्याधर सावंतांच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत असं त्यांना सारखं वाटायला लागलं. सत्यवृत्तांतच नाही तर इतर अनेक वृत्तपत्रही तसंच म्हणत होती. अनेकांनी संहितेलाच दोष दिला. आपल्याला हे आपल्या स्वभावधर्मापेक्षा वेगळं कथानक सुचलंच कसं? विरूपाक्षाचं पात्र लिहिताना कसला संचार झाला होता आपल्या अंगात. टीकाकारांवरचा संतापच उतरत होता त्या पात्रात. विचार करता करता त्यांचं डोकं फुटायची वेळ येईल. अमानवी विनवणीचा विषय आता कोणीही काढत नव्हतं. नाटकातली पात्रं एकमेकांना भेटणं टाळायला लागली. एवढंच काय, भास्कर शास्त्रींच्या संगीत नाटकांचे खेळही होईनासे झाले. शास्त्री जिथे जातील तिथे लोक विचारत की संगीत नाटकं लिहिणारे तुम्ही, हा विषय सुचलाच कसा तुम्हाला? हे नाटक तुमचंच आहे का? पौर्णिमेच्या रात्री अचानक कोकणातल्या विरळ वस्तीतल्या घरी तुम्ही मुक्कामाला असताना तुम्हाला हा विषय सुचला म्हणे. कसा काय हो? शास्त्रींना प्रश्नाचा रोग समजे आणि ते आणखीनच अस्वस्थ होत. हळूहळू शास्त्रींनी घराबाहेर जाणंच सोडलं. दिवस दिवस ते घरातच बसून राहत. आता त्यांना भेटायलाही कोणी येईन असं झालं. एरवी चाहत्यांची गर्दी असायची. कार्यक्रमांची निमंत्रणं घेऊन लोक येत, भेटवस्तू घेऊन रसिक येत. पूर्वी ते पोस्टमनची आतुरतेनं वाट बघत. रोज 4-2 पत्र कौतुकाची असत. आता त्यांना तो पोस्टमन दिसला तरी भीती वाटायला लागली, कारण आता धमकीची पत्रं यायला लागली होती. रोजचं वर्तमानपत्र वाचताना सुद्धा धडकी भरलेली असे. कोणी एखादा लेख किंवा वाचकांच्या पत्रात काही लिहिलेलं असायचं आणि एक दिवस एक बातमी वाचनात आलीच. अमानवी विनवणी छापणाऱ्या दुर्गादास प्रकाशनाचे मालक दुर्गादास यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. नाटकाचं नाव मुद्दाम छापल्यामुळे लोक कुजबुजायला लागले की शास्त्रींचं नाटक छापल्यानंतरच त्या प्रकाशकाची परिस्थिती डबघाईला आली आणि त्याला जीव द्यायला लागला. हे ऐकून शास्त्री आणखीनच सैरभैर झाले. त्यांच्या अंगातलं त्राणच निघून गेलं. त्यांची ती अवस्था न बघून पत्नी म्हणायची, अहो नवीन संगीत नाटक लिहायला घ्या, विसरून जा सगळं, उभारी धरा. कशी उभारी धरू ग वसुमती? माझा लाडका विद्याधर माझ्यासमोर माझ्या नाटकात काम करता करता गेला. रोज स्वप्नात दिसतोय. दुर्गादास प्रकाशकानं जीव दिला. केवढ्या आनंदानं घेऊन गेला होता ग तो पुस्तक छापायला. अहो त्याचा तुमच्याशी काय संबंध? लोक जोडतात ना आपण. आणि असलाच तर उगाच या विषयाला हात घातला मी. अहो काय बोलताय तुम्ही? बघ ना अगं, काय दिवस आलेत. जी जनता मला हारतुरे घालत होती ती आज चपलांची माळ घालायला सरसावली आहे. जिथे मोती वेचले तिथे गोवऱ्या वेचायची वेळ यावी. संगीत नाटकावरच्या प्रेमामुळे रसिकांनी हृदयसिंहासनावर बसवलेल्या या भास्कर शास्त्रीला त्याच रसिकांनी हाताला धरून खेचून काढलंय ग सिंहासनावरनं. धक्के मारत रस्त्यावर ढकलल्यासारखं वाटतंय वसुमती. कसं विसरून जाऊ सांग ग? कशासाठी जगायचं सांग? नका ना असं बोलू. हेही दिवस जातील.
त्यांची अवस्था बघून त्या बिचारीच्या हृदयाचं पाणी पाणी होईल. लोकांच्या नजरा चुकवीत ते रात्री अपरात्री बाहेर पडत. पूर्वी जे लोक अदबीनं नमस्कार करत असत ते आता त्यांना बघून रस्ता बदलत असत, तेही त्यांना जाणवायचं. एक वेळ आर्थिक अधःपतन सहन होऊ शकतं, पण प्रसिद्धीचं अधःपतन कुठल्याच कलावंताला सहन नाही होत. त्यापेक्षा मरण पत्करलं तर बरं असं त्यांना वाटायला लागलं. आणि एक पहाटे भास्कर विश्वनाथ शास्त्रींचं प्रेत रेल्वे स्टेशनपाशी रुळाजवळ सापडलं. आश्चर्य म्हणजे त्यांच्या शरीरावर साधा ओरखडासुद्धा उमटलेला नव्हता. मग त्यांचा मृत्यू कसा झाला कोणालाच समजेना. डॉक्टरांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शास्त्री रेल्वे स्टेशनवर रात्रीचे गेलेच कशाला? मृत्यू खरंच अकस्मात का आत्महत्या? आत्महत्या असेल तर शरीरावर जखमा का नाहीत? सगळे प्रश्न अनुत्तरितच राहिले. विद्याधरांच्या मृत्यूप्रमाणे शास्त्रींचा मृत्यू देखील गूढच राहिला. एक समृद्ध जीवन नष्ट झालं. पुन्हा वर्तमानपत्रातनं लेख यायला लागले. अमानवी विनवणीच्या संहितेलाच दोष दिला गेला. शास्त्रींची अचानक कोकणातल्या चाहत्याची भेट, गंगाधर ओकांची ती जुनी पुराणी एकांतातली माडी, त्या मुक्कामात पौर्णिमेच्या रात्री शास्त्रींना सुचलेलं आगळं वेगळं त्यांच्या लेखन धर्मात न बसणारं भयानक नाटक, सगळंच अनाकलनीय, अतर्क्य, गंभीर. मधून मधून लेख येत राहिले, चर्चा होत राहिली, अनेक सुरस कथा तयार झाल्या. पण काळ लोटला तसा लोकांना विषयाचा विसर पडायला लागला. अमानवी विनवणी नाटक मात्र शापित ठरवलं गेलं. वेगवेगळ्या आख्यायिका तयार केल्या गेल्या. विद्याधर सावंत, दुर्गादास आणि भास्कर विश्वनाथ शास्त्री या तिघांच्या मृत्यूचं गूढ इतिहासात अनुत्तरितच राहिलं. नवीन सिनेमाचा मुहूर्त झाल्यामुळे अविनाश भलताच खुश होता. त्याला तीव्रतेनं शुभाची आठवण झाली. त्यांनी तिला फोन लावला. नेहमीप्रमाणे सॉरी म्हणून फोन करतोय जानू. ती खळखळून हसली. तिला माहिती होतं तो खुश असला की तिला जानू म्हणायचा. जानू म्हणजे जानकी, तिचं पाळण्यातलं नाव. तो म्हणायचा, खरंच तू माझी जानकी आहेस, माझ्यासाठी वनवास पत्करायला तयार झालेली. माझ्यासारख्या कलावंताशी लग्न म्हणजे एक प्रकारचा वनवासच. दोघंही हसायचे. फोन करायला सुद्धा वेळ मिळत नसे म्हणून तिचा फोन आलाय किंवा खूप दिवसांनी ह्यांनी केला की सुरुवात सॉरी जानूनं व्हायची. तिचा सगळा राग विरघळून जायचा. बोला अविनाश मोकाशी. अरे बापरे, सॉरी म्हटलं ना, एकदम अविनाश मोकाशी. हो, आता काय, नवीन सिनेमाचा मुहूर्त, भेटायला वेळ नसणार. अगं चाहत्यांच्या गारड्यात असणार होतो, पण आत्ता तुझी आठवण आली, भेटावंसं वाटतंय. येणार नेहमीच्या ठिकाणी? तो भेटणार म्हटल्यावर तिचा मूड पालटला. 15 मिनिटात पोचते. बरोबर 15व्या मिनिटाला ती ठरलेल्या हॉटेलच्या टेरेसवर पोचली. कोपऱ्यावरच्या टेबलवर अविनाश तिची वाटच बघत होता. ही जागा त्यांच्यासाठी सेफ असायची, कारण इथे कोणी चाहते वही पेन घेऊन सहीसाठी येत नसत. कसा झाला मुहूर्त? खूप छान. हिंदी सिनेमातली बडी मंडळी आली होती. योग चांगले. शुभा, कास्टिंग खूप जमून आलं या सिनेमात. खूप अभ्यास करायला लागणार आहे भूमिकेसाठी. स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका आहे. मग तेवढंच कर आता, नवीन काही घेऊ नकोस. म्हणजे तुला समजतं आहे मला काय म्हणायचं आहे ते? आलीस ना परत त्या विषयावर? शुभा, अगं तू तरी समजून घे ना मला. पहिल्या भेटीत वचन दिलं होतंस, आठवतं आहे ना? तुझ्या कोणत्याही निर्णयाच्या मागे मी ठाम उभी राहीन म्हणून. मला अजून आठवतोय तो दिवस आपल्या पहिल्या भेटीचा. ग्रुपबरोबर लडाखला जायचं होतं, सीमेवरच्या जवानांसाठी मदत आणि करमणुकीचे कार्यक्रम घेऊन.
तारीख ठरली होती, तिकीटं बुक झाली होती. ऐनवेळी ती वसुधा मेन आर्टिस्ट आलीच नाही. निघायच्या वेळी फोन केला, येऊ शकत नाही, मैत्रिणीला पाठवतीये शुभाला. सगळं स्क्रिप्ट पाठ केलं आहे तिने. मी प्रचंड संतापलो. तिला म्हणालो, तू तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस. आणि कोण तुझी ती शुभा? तिचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे माझी. मी समर्थ आहे कार्यक्रम करायला. तू लेडीज कंपार्टमेंटमध्ये होतीस. दिवसभर भेटलो पण नाही. रात्री तालमीला उभा राहिलो, तुझा आवाज ऐकला आणि गरकन मागे वळून बघितलं आणि प्रेमातच पडलो तुझ्या. आणि मी तर अनेक तरुणींप्रमाणे तुझ्या प्रेमात होतेच, शुभा हसून म्हणाली. मग काय जोरात झाला कार्यक्रम. त्या जवानांनी तर उचलूनच घेतलं मला. दुसऱ्या दिवशी भांगडाच केला सैनिकांच्या बरोबर. हो, आणि पाय लचकला, पाठ दुखायला लागली. दिवसभर मलाच शुश्रूषा करायला लागली. म्हणे तोंड बघायचं नव्हतं, मला पाय बघायला लागले. दोघंही हसले. माफी मागितली ना मी लगेच, आणि शिक्षा पण घ्यायची ठरवलं जन्मभराची. दोघांना ते दिवस आठवले. येताना प्रवासभर आपण बोलतच होतो, भावी संसाराची स्वप्न बघत. तुला आठवत आहे शुभा? अरे त्या आठवणींवर तर दिवस काढते मी. त्यावेळीच मी म्हटलं होतं, विचार कर शुभा, मी पडलो कलावंत, नोकरी नाही, पैशाची शाश्वती नाही की कामाची नाही. तेव्हा काय म्हणाली होतीस? जसा आहेस तसा हवायस मला. मग आज का असा विचार करतेस तू? अरे मला तू हवाच आहेस कायम. राहणारच आहे कायम तुझ्याजवळ. काहीही होणार नाही आहे मला. तू ते नाटक वाचून तर बघ. कलावंताला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर त्यांनी विरूपाक्ष केलाच पाहिजे. अरे आज तू प्रसिद्धीच्या शिखरावर आहेस हवी. याहीपेक्षा तुला मोठं झालेलं पाहिजे आहे मला. नक्कीच होईन मी शुभा. जर मी या नाटकांमुळे शास्त्रीला न्याय देऊ शकलो, विद्याधर सावंतांना न्याय देऊ शकलो तर, आणि त्या नाटकावरचा कलंक दूर केला तर. कुठल्या काळात वावरतोय सावी तू? जरा प्रॅक्टिकल हो प्लीज. असा विचार करत बसलो तर कसला गमी कलावंत. तेवढ्यात कॉफी आली. शुभा विचार करत राहिली, किती शुद्ध मनाचा आहे हवी. कोणा कलावंताला न्याय मिळावा म्हणून प्राण पणाला लावायला निघालाय. त्याच्या या स्वभावावर तर आपण प्रेम करतोय. चल, तुला उशीर होतोय, सोडतो तुला मी घरी. चल. दोघे निघाले. जाता जाता स्टेशनवरची कॉफी पुन्हा एकदा जानू. तिला नाही म्हणवे ना, कारण स्टेशनवरची कॉफी दोघांचा वीक पॉईंट होती. पहिल्या प्रवासात घेतलेली लडाखच्या कार्यक्रमाच्या वेळी. दोघं स्टेशनवर आले. रात्री वर्दळ कमी झालेली होती. दोघे कॉफी स्टॉलवर गेले. शेजारी बुक स्टॉल होतं. सहज तिचं लक्ष पेपरच्या गठ्ठ्याकडे गेलं आणि नेमकी ती बातमी दिसली, अमानवी विनवणी नाटकाची. सोबत दोघांचे फोटो, अविनाशचा आणि दुसऱ्या कॉलममध्ये भास्कर शास्त्रींचा. तिने आवीला बाजूला घेतलं. तेवढ्यात एक रेल्वे धडाडत गेली. स्टेशन निर्मनुष्य झालं आणि रुळापाशी तिला भास्कर शास्त्रींसारखं कोणीतरी दिसल्याचा भास झाला. पांढरं शुभ्र दुटांगी धोतर, बदामी शर्ट, राखाडी रंगाचा कोट आणि पांढरं पागोट. ती चक्रावली. कदाचित आत्ताच पेपरमध्ये पाहिल्यानं असं वाटलं असावं अशी समजूत तिने करून घेतली, पण ती नखशिखांत घाबरली. आवी, आवी नको कॉफी, चल इथून लगेच प्लीज, चल. अरे काय झालं आहे काय तुला? नाही नाही, काही झालेलं नाही आहे, इथे थांबायला नको प्लीज. ओके चल. दोघं बाहेर पडले. त्याने गाडी स्टार्ट केली. रस्ता निर्मनुष्य होता. त्याने गाडीच्या काचा उघडल्या. थंडगार हवा आत आली तशी ती त्याच्याजवळ सरकली. तिचं घर येताच त्याने कार थांबवली. तिला सोडण्यासाठी गेट उघडून पोर्चमध्ये आला. एकाएकी तिने अविनाशला घट्ट मिठी मारली. जानू, काय झालंय जानू? अवी, अवी कर तू ते नाटक, कर तू विरूपाक्ष. काय?
अवीला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने तिला आणखीन जवळ घेतलं. तिने झटकन त्याच्या गालांवर ओठ टेकले. स्वतःला सोडवून घेत म्हणाली, चल बाबा जागे असतील, भेटूया. पण लक्षात घे, तुला जर काही झालं तर मी पण या जगात नसीन. झटक्यात ती आत गेली. जाताना ती डोळे पुसतीये असा भास त्याला झाला. या बायकांच्या मनाचा थांग लागणं खरंच अवघड असतं. लगेच कशी बदलली हिची मतं? यालाच प्रेम म्हणतात का काय? गाडीत बसता बसता तो विचार करायला लागला. घरात शिरताना शुभा विचार करत होती, स्टेशनवर रुळापाशी उभं राहून शास्त्री आपल्याला काही विनवणी करत होते का? नाटक करू दे म्हणून? का सगळे आपल्या मनाचे खेळ? मग का आपण परवानगी दिली त्याला? त्याच्या वागण्यातल्या शुद्ध हेतूमुळे का शास्त्रींच्या विनवणीमुळे? काहीही असो, या अवीच्या सहवासात आलं की सगळं विसरायला होतं आणि सगळं त्याचं पटायला लागतं. यालाच प्रेम म्हणतात का? स्वतःशी हसत तिने लॅचकीनं दरवाजा उघडला. श्रोते हो, अमानवी विनवणी या सदानंद भणगे लिखित कादंबरीचा हा होता 4था भाग. 5वा भाग ऐकण्यासाठी भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.